शिंदेंच्या शिवसेनेने विधानसभेला राज्यात 126 जागा आणि मुंबईत 17 जागा लढण्याची तयारी केली आहे। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात रणनीती आखण्यात आली। यामध्ये 126 विधानसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक नेमण्यात आले। या सगळ्यांना सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवण्यासह सदस्य नोंदणीवर भर देण्याचा आदेश देण्यात आले। आणि रणनीती काय असेल ती बघूया। विधानसभेच्या निवडणुकीत 126 जागा लढण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी आहे। आज या संदर्भात बैठक झाली। मुंबईतल्या 17 विधानसभा मतदारसंघ लढणार असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेच्या आजच्या बैठकीत ठरलेलं आहे। राज्यातल्या 126 विधानसभा मतदारसंघात निरीक्षक आणि प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे। सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या शिंदेंनी या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत। पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीवर भर देण्याच्याही सूचना आहेत। शिवसेना, युवासेना, महिला आघाडीमध्ये पद नेमणूक करण्याच्या सूचना करण्यात आल्या। आणि एकनाथ शिंदे कोणकोणत्या जागांवरती आग्रही आहेत आपण त्याही यादीवर एक नजर टाकूया। भायखळा, वरळी, शिवडी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्तीनगर, माहीम, धारावी, भांडूप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागाठाणे, चांदिवली आणि कलिना या जागांसाठी शिंदेंची शिवसेना मुंबईमध्ये आग्रही आहे। पंकज दळवी आपल्याला अपडेट देतात। पंकज, आजच उद्धव ठाकरेंच्या गोटातनं माहिती होती की 25 जागांसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे आणि आता शिंदेंच्या गोटातनं आकडा आलेला आहे आणि अनेक समान मतदारसंघ दिसतायत। निश्चित मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि हे 36 विधानसभा मतदारसंघामधून 17 जागांची मागणी किंवा प्राथमिक मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे। म्हणजे आपण 18 जागा या 50% असतात, 17 एक जागा कमी, म्हणजे जवळजवळ 48 ते 49% जागा ज्या आहेत ते एकनाथ शिंदे लढण्याची मागणी करतायत। याच्यामध्ये भायखळा आहे। यामिनी जाधवांचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरळी मतदारसंघावरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा जो आहे तो सांगितलेला आहे। वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आहेत, त्यामुळे वरळी मतदारसंघावरती एकनाथ शिंदे यांनी दावा सांगितलेला आहे। शिवडीवरती दावा सांगितलेला आहे। जोगेश्वरी पूर्व हा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर आता आहेत आणि ते आता खासदार झालेले, त्यामुळे जर का बघायचं झालं तर टेक्निकली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मतदारसंघ, मात्र त्यांचा आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यामुळे त्यांनी दावा केलेला आहे। दिंडोशी आहे, सुनील प्रभू यांच्या विरोधात त्यांनी उमेदवार देण्याची तयारी सुरू केलेली आहे। चेंबूर असेल, अणुशक्तीनगर, माहीमला सदा सरवणकर हे त्यांचे उमेदवार असतील आणि त्यांच्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे। भांडूप पश्चिम असेल, विक्रोळी असेल, विक्रोळीला संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे तिकडचे आमदार आहेत, त्यामुळे विक्रोळी मतदारसंघ त्यांनी घेतलेला आहे। कुर्ला मतदारसंघातून जे आहे ते मंगेश कुडाळकर यांच्यासाठी एकनाथ शिंदे उत्सुक आहे। अंधेरी पूर्व मतदारसंघ त्यांनी मागितला आहे। मालाड पश्चिम, अस्लम शेख मालाड पश्चिमचा आमदार आहे, तो मतदारसंघ मागाटने प्रकाश सुर्वेचा आमदार आहे, तो मतदारसंघ मागितलेला आहे। चांदिवलीचे अगदी। आणि पंकज, मला असं वाटतं की विद्यमान आमदार जिथे आहेत ते मिळवण्यात शिंदेना काही अडचण येणार नाही, मात्र जिथे त्यांचे आमदार नाहीयेत त्या ठिकाणी मात्र मित्रपक्षांसोबत बरीच घासाघीस करायला लागणार आहे। पंकज, धन्यवाद या माहितीबद्दल।